आजपासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठका होणार। 29 डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। विधानसभा निहाय बैठका होतील। एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर सकाळच्या वेळेत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेणार। अदिती तटकरे आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार। महिला आणि बालविकास मंत्रिपदाची अदिती तटकरेंवर जबाबदारी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे आज मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणार। स्थानिक मंत्र्यांकडून कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच प्रत्यक्ष कामाला सुरुवात। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या दौऱ्यानिमित्तच्या पत्रकात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा नाशिकचे पालकमंत्री असा उल्लेख। माध्यमांनी बातमी प्रसारित करताच प्रशासनाकडून पत्रकात दुरुस्ती। कल्याण अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आरोपी विशाल गवळीला शेगावमधून अटक करण्यात आली आहे। कल्याणमधील आरोपी विशाल गवळीचं सीसीटीव्ही फुटेज समोर। मृतदेह टाकल्यानंतर एका बारमध्ये मद्यप्राशन करताना विशाल आढळला। अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा पश्चात्तापही चेहऱ्यावर नव्हता। कल्याण पूर्वेतील अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। विशाल गवळीला पत्नीनं मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर। नराधम विशाल गवळीचा एन्काउंटर करा किंवा फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवून त्याला फाशी द्या, कल्याण प्रकरणातील मुलीच्या वडिलांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांची ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा। कल्याणमधील घटना गंभीर असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश। समाजात महिलांबद्दल संवेदनशीलता येणं आवश्यक। 95% घटना नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींकडून होतात। हाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न। कल्याण घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरेंनी कल्याणमधील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली। आरोपीला फाशी देण्यासाठी सरकारचे प्रयत्न, श्रीकांत शिंदेंची माहिती। कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा आणि आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा व्हावी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी। बदलापूरप्रमाणे कल्याण प्रकरणातील नराधमालाही गोळ्या घाला, स्थानिक महिला आणि शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची मागणी। कोळसेवाडी पोलिसांना निवेदन दिलं। चित्रा वाघ आज कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात डीसीपींची भेट घेणार। कल्याण अपहरण आणि अत्याचार हत्या प्रकरणी माहिती जाणून घेणार। बीड जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 36 हल्ल्यांची नोंद। यामध्ये परळीतील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचाही समावेश। तसंच जिल्ह्यामध्ये अत्याचाराच्या 156 तर विनयभंग आणि छेडछाडीच्या 386 घटना। परभणीतील घटनेचं काँग्रेसनं राजकारण करू नये। बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेसनं सामाजिक हत्या केली, त्याचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं, शिवसेना नेते राजू वाघमारे यांची मागणी। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ होणाऱ्या मोर्चात जरांगे सहभागी होणार। जनतेनं 28 तारखेला मोर्चात सहभागी व्हावं, जरांगेंचं आवाहन। पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर। सतीश वाघ यांच्या पत्नीनंच हत्येची सुपारी दिली। प्रेम प्रकरणातून सुपारी दिल्याचं उघड झालंय। सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक। मुंबईच्या घाटकोपरमधील पंतनगर विभागामध्ये फेरीवाल्याचं महिलांशी अश्लील वर्तन। 2 महिलांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न, महिलेनं जाब विचारताच पळ काढला। शेतकरी मारहाण प्रकरणी पवनचक्की कंपनीसह 13 जणांवर गुन्हे दाखल। पवनचक्कीच्या ठेकेदार आणि गुंडांकडून शेतकऱ्यांना मारहाण प्रकरणाचा एबीपी माझानं पाठपुरावा केला होता। काल पूंछमध्ये लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघातात साताऱ्यातील कावेरी येथील शुभम घाडगे या जवानाचा मृत्यू। पार्थिव आज गावात आणलं जाईल। जम्मू काश्मीरच्या पूंछमधल्या अपघातात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून श्रद्धांजली। शहीदांमधील 2 जवान महाराष्ट्रातील। सरकारच्या वतीनं दोघांच्या वारसांना 1 कोटीची आर्थिक मदत। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा। राज्याच्या अनेक भागात पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज। मुंबईमध्ये थंडीचा जोर पुन्हा वाढला। किमान तापमान 17 अंशांपर्यंत घसरलं। सांताक्रूजमध्ये आज 17.2 तर कुलाब्यामध्ये 19.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद।
मुंबईचा हवा निर्देशांक 191 इतका. बोरिवलीच्या हवेची अतिवाईट श्रेणीमध्ये नोंद. वातावरणातील घातक PM 2.5 आणि PM 10 धुलीकरणांचं प्रमाणही वाढलं. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधार करण्यासाठी पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग ॲक्शन मोडमध्ये. 254 किलोमीटर एवढे अंतर 122 रस्ते धुतले जाणार. ठाण्यामध्ये उद्या पाणीपुरवठा बंद राहील. जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद. सोलापूर महापालिकेसह पंढरपूर, मंगळवेढा आणि इतर शहरांची तहान भागवण्याची आज उजनी धरणातून पाणी सोडणार. नागरिकांना मोठा दिलासा. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन. रस्ता ओलांडताना दिव्यांगांना अडथळा येऊ नये यासाठी ठाणे वाहतूक शाखेचा अनोखा उपक्रम. तीनहात नाका इथं देशातील पहिला दिव्यांग पूरक सिग्नल कार्यान्वित होणार. जे रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांवर पहिल्यांदाच यंत्रमानवाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया केली जाईल. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून यंत्रमानवासाठी 35 कोटी रुपयांचा खर्च. नववर्षानिमित्त वांद्रे पश्चिम परिसरात विविध ठिकाणी रोषणाई. आमदार आशिष शेलार यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही एम्फी थिएटरमध्ये लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन. नाताळच्या सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज. शिर्डी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर तसंच मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई. शिर्डीमध्ये न्यास मंदिर विश्वस्त अधिवेशनामध्ये महत्त्वाचा ठराव पारित. आठवड्यातून एक दिवस प्रत्येक मंदिरात सामूहिक आरती करण्याचा ठराव मंजूर. हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी हा निर्णय. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा चांदीनं मढवणार. मुख्य प्रवेशद्वाराच्या कामाला वेग. नांदेडच्या अरगुलकर परिवाराकडून प्रवेशद्वाराला चांदी बसवली जाईल. औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी रांगा, सलग सुट्ट्या आणि वर्षाचा शेवट यामुळे नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी. पीओपीच्या गणेश मूर्ती तयार करणं तसंच वापरण्यावरही अहिल्यानगर महानगरपालिकेची बंदी. या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करत शहरातील 346 गणेश मंडळं आणि 150 कारखान्यांना नोटिसा. अमरावती इथं राज्यस्तरीय केळी परिषदेचं आयोजन. श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित या परिषदेचं उद्घाटन डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आलं. या परिषदेला राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी हजेरी लावली. फुलगोबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात. बाजारात भाज्यांची आवक वाढल्यानं फुलगोबीसारख्या भाज्यांना कवडी मोलभाव. लातूरमधील तळेगाव आणि बुधोडा शेतकऱ्यांना दिलासा. वक्फ बोर्डानं दावा केलेली जमीन शेतकऱ्यांचीच. वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची गावात जाऊन माहिती. शेकडो एकर जमिनीवरती वक्फ बोर्डानं दावा केला होता. नांदेडच्या लोहार गल्ली परिसरात दुकानाला भीषण आग. आगीमुळे दुकानातील लाखो रुपयांचं सामान जळून खाक. सोलापूरच्या बार्शी शहराजवळील प्लास्टिक ढिगाऱ्याला भीषण आग. प्लास्टिक मोठ्या प्रमाणात असल्यानं परिसरात धुराचे लोट. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. राज्यात दररोज सकाळी 24 लाख लिटर दारू राशन केली जाते. वर्षभरात राज्यात 86 कोटी 7 लाख लिटर दारूची विक्री होते. सर्वाधिक 35 कोटी लिटर देशी दारूची तर विदेशी दारू 20 कोटी लिटर विकली जाते. बियर 31 कोटी लिटर विकली जाते. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार. 1 फेब्रुवारीला शनिवार, पण अर्थसंकल्प सादरीकरणाच्या निमित्तानं शेअर बाजार खुला ठेवण्याचं परिपत्र. 28 डिसेंबरला दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा. आगामी दिल्ली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही पहिलीच जाहीर सभा. केंद्र सरकारच्या अनेक योजनांची पायाभरणी करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या दौऱ्यावर. भाजपच्या नवनिर्मित जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन करणार. दिल्ली सरकारनंच केजरीवालांची घोषणा फेटाळली. मोफत उपचार. महिलांना 2100 रुपये देण्याची योजना नाही. अधिकारी भाजपच्या दबावाखाली. आपची टीका. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री आतिशी यांना खोट्या प्रकरणात अटक होऊ शकते. अरविंद केजरीवाल यांचा पत्रकार परिषदेत दावा. संसद भवनाजवळ एका व्यक्तीनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. जखमी व्यक्तीला उपचारासाठी इस्पितळात दाखल केलं. पोलिसांनी तपास सुरू केला. कर्नाटकच्या बेलगावीमध्ये आज काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक. महात्मा गांधींच्या काँग्रेस अध्यक्ष बनण्याच्या 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं बैठकीचं आयोजन. अभिनेता अल्लू अर्जुनला काँग्रेस आमदार आर भूपती रेड्डीची धमकी. मुख्यमंत्री रेवंत रेड्डीबाबत वक्तव्य केल्यास तेलंगणात एकही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. भूपती रेड्डींची धमकी. संध्या चित्रपटगृहाबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन याचा बाउन्सर अँथनी याला अटक.
अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना बाउन्सरनं धक्काबुक्की केल्याचा आरोप. नैनितालच्या भीमतालमधील आमडली इथं बस दरीत कोसळली, चौघांचा मृत्यू, 15 ते 20 जण जखमी. उत्तरी गोवा येथील कलंगूट बीचजवळ पर्यटकांची बोट उलटली, एकाचा मृत्यू, बोटीतल्या 20 जणांना वाचवण्यात यश आले. पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यामध्ये 46 नागरिक मारले गेले, ज्यामध्ये महिला आणि मुलांची संख्या मोठी. तालिबानची माहिती, बदला घेतला जाईल, संतापलेल्या तालिबानचा पाकिस्तानला इशारा. अमेरिकेमध्ये फाशीची शिक्षा कायम राहणार, बायडन यांच्या निर्णयावर आक्षेप घेत डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. जो बायडन यांनी नुकतीच 37 कैद्यांची फाशीची शिक्षा माफ केली. 37 वर्षांपूर्वी भारतात आयात करण्यावर बंदी घालण्यात आलेलं सलमान रश्दी यांचं दी सॅटॅनिक वर्सेस हे पुस्तक पुन्हा एकदा भारतात. दिल्लीच्या बहरिसन्स दुकानात पुस्तक उपलब्ध. हिंदू मंदिरांवरील सरकारी नियंत्रण काढून टाका, विश्व हिंदू परिषदेची मागणी. लवकरच याविषयी देशव्यापी अभियान राबवलं जाईल. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांची माहिती. नवीन वर्षात कार खरेदी करणं महाग होणार. 1 जानेवारीपासून मारुती सुझुकी, महिंद्रा, होंडा, मर्सिडीज बेन्झ, ऑडी आणि BMW सारख्या ऑटोमोबाईल वाहनांच्या किमती 3% वाढणार. पंतप्रधान बाल पुरस्काराचं वितरण यंदा 26 डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात बालवीरांना सन्मानित करणार. दरवर्षी 26 जानेवारी रोजी बाल पुरस्कार दिले जातात. बेबी जॉन चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन निराशाजनक. चित्रपटानं पहिल्या दिवशी केवळ 10 कोटी कमावले. लोकप्रिय कोरियन वेबसिरीज स्क्विड गेमच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा संपली. स्क्विड गेमचा दुसरा सीझन आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार. जानेवारीमध्ये 7 मराठी चित्रपटांची मेजवानी. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, संगीत मानापमान, जिलबी, मंगला, फर्स्ट क्लास दाभाडे, मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि इलू इलू हे चित्रपट प्रदर्शित होणार. केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक चित्रपटाचा मुहूर्त झाला. चित्रपटात सूरज चव्हाणसह इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत आणि दीपाली पानसरे झळकणार. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून 4था कसोटी सामना. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.